नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही मिलिटरी भरतीची तयारी करत आहात आणि तुम्हाला मिलिटरी भरतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे अभावी तुम्हाला ते घेणं होत नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। यामध्ये OBC म्हणजे इतर मागासवर्गीय VJA, NTB, NTC, NTD आणि SBC हे विद्यार्थी याकरिता अर्ज करू शकतात। तर बघूया आपण हा व्हिडिओ लवकरात लवकर सुरू करून की काय योजना आहे, त्यामध्ये कशा प्रकारे तुम्हाला याचा लाभ घेता येईल। तर सर्वप्रथम आपण या योजनेबद्दल माहिती पाहू। महाज्योतीतर्फे ही मागासवर्गीय व इतर बहुजन कल्याणकारी महाराष्ट्र वगैरे राज्य कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण 2024-25 करिता ही योजना आहे। या योजनेबद्दल आपण माहिती पाहूयात। योजनेचा GR कसा आहे। मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता नॉन क्रिमिनल गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन 2024-25 करिता मिलिटरीच्या भरतीच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योतीमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे। त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज होईल। यामध्ये बघा, ज्या मुलांना याचं प्रशिक्षण हवे तर दोन पद्धतीचं एक प्रशिक्षण आहे। एक आहे ऑनलाईन पद्धतीनं आणि एक आहे अनिवासी म्हणजे त्यांच्याकडे राहून। तर यामध्ये तुम्हाला या प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिन्याचा असेल। 6 महिने तुम्हाला अनिवासी किंवा 6 महिने ऑनलाईन प्रशिक्षण तुम्हाला मिळणार आहे। यामध्ये विद्यावेतन यामध्ये प्रतिमाह 10,000 रुपये महिना विद्यार्थ्याला मिळणार आहे। पण अशा विद्यार्थ्यांना ज्यांची उपस्थिती ही 75% आहे, 75%पेक्षा कमी असल्यास हा मिळणार नाही। एक रकमी असंख्य निधी हा 12,000 रुपये एकच वेळ मिळणार आहे। योजनेचा लाभ घेण्यासाठी क्या पात्रता आहे। विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा। इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गापैकी असावा। विद्यार्थी नॉन क्रिमिनल गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग गटातील असावा। विद्यार्थी वर्ग 10वी उत्तीर्ण केलेला असावा। महाज्योतीच्या योजनेचा कोणत्याही स्वरूपात लाभ घेतलेल्या विद्यार्थ्याने चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये तसेच अर्ज विचारले जाणार नाहीत। विद्यार्थ्यांची अंतिम निवड छाननी प्रशिक्षण परीक्षेद्वारे करण्यात येईल। विद्यार्थ्याचे किमान वय 17 वर्ष व कमाल 19 वर्षापेक्षा जास्त असू नये। विद्यार्थ्याची ही शारीरिक अर्हता, वैद्यकीय अर्हता किती असावी। उंची ही कमीत कमी 157 सेंटीमीटर असावी पुरुषांची आणि कमीत कमी 152 सेंटीमीटर असावी महिलांची। तसेच छाती कमीत कमी 77 सेंटीमीटर, दीर्घ श्वास घेतल्यानंतर 82 सेंटीमीटर केवळ पुरुषांकरिता। प्रशिक्षणाकरिता द्यावयाचे अनिवार्य वैद्यकीय मानके। उमेदवाराचे शरीर मजबूत आणि चांगले मानसिक आरोग्य असावे। छातीचा विकास कमीत कमी 5 सेंटीमीटर विस्तारित असावा किंवा केवळ पुरुषांकरिता हा। प्रत्येक कानाने सामान्य ऐकणे किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये चांगली दुर्बीण दृष्टी असणे आवश्यक आहे। त्याला प्रत्येक डोळ्याने 6 अंतरांचा दृष्टिकोन वाचता आला पाहिजे। सैन्य भरतीसाठी रंगदृष्टी चाचणी CP3 असावी। नैसर्गिक निरोगी हिरड्या आणि दात पुरेशी प्रमाणात असणे आवश्यक आहे, म्हणजे किमान 14 दंतबिंदू। हाडांची विकृती, हायड्रोसेल आणि व्हॅरिकोकल किंवा मूळव्याध यासारखे रोग नसावेत। लाल आणि हिरव्या रंग ओळखता आला पाहिजे। उपरोक्त सर्व कागदपत्रे छाननी व अनिवार्य मानकाची तपासणी करूनच प्रशिक्षणाकरिता प्रवेश दिला जाईल। उमेदवारांनी नोंद घ्यावी। प्रशिक्षणाचे स्वरूप कसं असेल। विद्यार्थ्यांनी मिलिटरी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण तसेच लेखी व शारीरिक परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल। सदर प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिन्याचा असेल। प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असेल। प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपाचे देण्यात येईल। आरक्षण या पद्धतीने असेल। आरक्षणासाठी 1% जागा आरक्षण, अनाथांसाठी 1% जागा आरक्षित असतील। प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित असतील। अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत। आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, क्रिमिनल प्रमाणपत्र, 10वीची गुणपत्रिका। विद्यार्थी 12वी वर्गात प्रवेश घेतला असावा किंवा 12वी उत्तीर्ण केलेला असावा। पासबुक किंवा रद्द झालेला धनादेश म्हणजे चेक आणि तो आधार कार्डशी लिंक असावा। अनाथ प्रमाणपत्र। महाज्योतीमध्ये अर्ज कसा करावा तर सर्वप्रथम तुम्हाला महाज्योती.org.in या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर मिलिटरी भरती 2024-25 ट्रेनिंग यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। अर्ज भरताना काही माहिती लाल रंगाच्या
स्टार चिन्हाने दर्शवलेले असल्यास ती माहिती उमेदवाराने बंधनकारक आहे, भरणे बंधनकारक आहे. अर्जासोबत तपशील नमूद सर्व कागदपत्रे स्वशंकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे व खालीलप्रमाणे या नियम व अटी असतील. आणि आपण याबद्दल सविस्तर व्हिडिओ ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तो व्हिडिओ घेऊन येणार आहोत.